ज्याच्या जन्मतारखेमध्ये 7 हा आकडा खूप वेळा असतो. म्हणजे 7 तारीख असेल, 17 असेल किंवा 7 टोटल येत असेल, तर लक्षात ठेवा 7 हा नंबर जो आहे हा केतूचा नंबर आहे. आणि केतू जो आहे हा अत्यंत आध्यात्मिक ग्रह मानला जातो. अध्यात्म तुम्हाला संसारी मोह माया आणि प्रपंच याच्यातून तो सगळ्यात पहिले तुम्हाला बाहेर काढतो. तुमच्या समोर सगळे खरे चेहरे समोर येतात लोकांचे. मात्र ज्यांचा 7 नंबर असतो त्यांची फसवणूक बऱ्याच वेळाला होताना दिसते. लोक कुणीतरी त्यांना येऊन असा मोठा धोका देऊन जातात की मनामध्ये राहतात त्या गोष्टी आणि ते कधीच माफ करत नाहीत. हे लक्षात ठेवा. केतू नेहमीच तुमची परीक्षा घेतो. अचानक तुमच्या जीवनामधून सगळ्या गोष्टी छिनून काढून घेतल्या जातात. ते केतू ग्रह करतो. मग ते नाते असतील, नोकरी असेल, पद, पैसा, प्रतिष्ठा सगळ्याची कस लागते अक्षरशः. आणि एवढंच नाही, जिथे जिथे तुमचा आत्मा अटॅच झालेला असतो अटॅचमेंटच काढून टाकली जाते. मग ती लोक अशी अलिप्त होतात, वैरागी बनतात. अशा पद्धतीचा अनुभव ज्यांच्याकडे 7 आहे तुम्ही स्वतःला विचारा, हे तुमच्या बाबतीत होतं का? त्याचप्रमाणे तुम्हाला दिशाहीन झाल्यासारखं वाटतं आणि बाहेरची भागदौड नको वाटते. असं वाटतं स्वतःमध्ये उतरावं, स्वतः ध्यान करावं. मी कोण आहे, कुठून आलो आहे ह्याचा शोध ती व्यक्ती घ्यायला लागते आणि तसे स्वतःच्या जीवनामध्ये आध्यात्मिक बदल त्यांच्यामध्ये होतात. ते एकटेपणाकडे जातात. त्यांना एकटेपणा खूप आवडतो. जिथे भ्रम आहे, जिथे खोटेपणा आहे तिथे ते कधीही रमणार नाही आणि संसारी मायाजाळ तर त्यांना जमतच नाही. जिथे तुम्हाला कोणी नियंत्रण कंट्रोल करत असेल तिथे ते केतूवाले कधी थांबणार नाही. त्यांना कंट्रोल आवडत नाही. तर समर्पण, जिथे समर्पण आहे, सच्चाई आहे, खरेपणा आहे, परमेश्वर आहे, या ठिकाणी ते खूप रमताना तुम्हाला दिसतील. तर ते इगोला तोडतात. मी अमकाय, मी तमकाय, हे केतूवाल्या लोकांना अजिबात आवडत नाही. कारण की समर्पण, इगो गेला तर माणूस समर्पित होतो, म्हणून त्यांना समर्पण आवडतं. आणि तुमचं स्वस्वरूपाची आत्मा खरंच कुठून आला आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्या आत्म्याचा प्रवास कसा करायचा आहे, हे तुम्हाला जर का कळायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला केतूचाच नंबर लागेल. तुमच्याकडे आहे का तसं? मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जय भवानी, जय जगदंबा. म्हणजे 7 तारीख असेल, 17 असेल किंवा 7 टोटल येतात. लक्षात ठेवा 7 हा नंबर जो आहे हा केतूचा नंबर आहे. आणि केतू जो आहे हा अत्यंत आध्यात्मिक ग्रह मानला जातो. अध्यात्म तुम्हाला संसारी मोह माया आणि प्रपंच याच्यातून तो सगळ्यात पहिले तुम्हाला बाहेर काढतो. तुमच्या समोर सगळे खरे चेहरे समोर येतात. मात्र ज्यांचा 7 नंबर असतो त्यांची फसवणूक बऱ्याच वेळाला होताना दिसते. लोक कुणीतरी त्यांना येऊन असा मोठा धोका देऊन जातात की मनामध्ये राहतात त्या गोष्टी आणि ते कधीच माफ करत नाहीत. हे लक्षात ठेवा. केतू नेहमीच तुमची परीक्षा घेतो. अचानक तुमच्या जीवनामधून सगळ्या गोष्टी छिनून काढून घेतल्या जातात. ते केतू ग्रह करतो. मग ते नाते असतील, नोकरी असेल, पद, पैसा, प्रतिष्ठा सगळ्याची कस लागते अक्षरशः. आणि एवढंच नाही, जिथे जिथे तुमचा आत्मा अटॅच झालेला अटॅचमेंटच काढून टाकली जाते. मग ती लोक अशी अलिप्त होतात, वैरागी बनतात. अशा पद्धतीचा अनुभव ज्यांच्याकडे 7 आहे तुम्ही स्वतःला विचारा, हे तुमच्या बाबतीत होतं का? त्याचप्रमाणे तुम्हाला दिशाहीन झाल्यासारखं वाटतं आणि बाहेरची भागदौड नको वाटते. असं वाटतं स्वतःमध्ये उतरावं, स्वतः ध्यान करावं. मी कोण आहे, कुठून आलो आहे ह्याचा शोध ती व्यक्ती घ्यायला लागते आणि तसे स्वतःच्या जीवनामध्ये आध्यात्मिक बदल त्यांच्यामध्ये होतात. ते एकटेपणाकडे जातात. त्यांना एकटेपणा खूप आवडतो. जिथे भ्रम आहे, जिथे खोटेपणा आहे तिथे ते कधीही रमणार नाही आणि संसारी मायाजाळ तर त्यांना जमतच नाही. जिथे तुम्हाला कोणी नियंत्रण कंट्रोल करत असेल तिथे ते केतूवाले कधी थांबणार नाही. त्यांना कंट्रोल आवडत नाही. तर समर्पण, जिथे समर्पण आहे, सच्चाई आहे, खरेपणा आहे, परमेश्वर आहे, या ठिकाणी ते खूप रमताना तुम्हाला दिसतं. तर ते इगोला तोडतात. मी अमकाय, मी तमकाय, हे केतूवाल्या लोकांना अजिबात आवडत नाही. कारण की समर्पण, इगो गेला तर माणूस समर्पित होतो,
म्हणून त्यांना समर्पण आवडतं. आणि तुमचं स्वस्वरूपाची आत्मा खरंच कुठून आला आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्या आत्म्याचा प्रवास कसा करायचा आहे, हे तुम्हाला जर का कळायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला केतूचाच नंबर लागेल. तुमच्याकडे आहे का तसं? मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जय भवानी, जय जगन्नाथ.